नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश आणि तुमचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो आज आपण होतो कोकण जत्रा जत्रा होतं. कोकण जत्रा होतं. जे काय होतं कोकणाचं होतं, पण मस्त होतं, आम्हाला आवडलं बरोबर. ते आपण लास्ट टाइम जत्रा महाराष्ट्राची बघितलं ना, रवींद्र नाट्य मंदिर ना, नाही वनिता समाज, वनिता समाजच्या बाजूला BMC ग्राउंड, तिथे काही ना काय चालूच असतात तसे मेळावे. तर तिकडे आपण गेलेलो. मस्त कोकणी सगळे होते तिकडचे स्टॉल खायचे. माहीमचं एक साधना स्टॉल होतं ना, साधना फूड, ते एक होतं. बरेच स्टॉल होते कोकणातले, पण बरेच होते. आम्ही पण थोडंसं असं केलं, काय ना काय आणले पदार्थ. काय आपण आणलं तिथे ती हॉल करणार. हॉल म्हणजे त्यांचं काय आजकाल युट्यूबवरची ती लँग्वेज आहे ना, की आम्ही काय काय घेतलं ते. तर तिकडे आपल्याला संजय सावंत काका भेटले. आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला ते भेटलेले. फर्स्ट ब्लॉग म्हणजे फर्स्ट टाइम तिकडे जेव्हा वनिता समाजला गेलो तेव्हा ते भेटलेले संजय सावंत काका. त्यांचं पण चॅनल म्हणजे व्ह्यूवर्स खूप आहे त्यांच्याकडे. ते खूप चांगल्या प्रकारचे पदार्थ दाखवतात. आणि एक मोठा ब्लॉगर आहे भूषण गावडे, तो पण तिथे आपल्याला भेटला. त्याला पण आवडला आपला चॅनलचा सगळं ओव्हरव्ह्यू. तर पण जास्त बोलताना आलं, कारण का आवाज होता तिकडे आणि तिकडे ते दशावतार चालू होतं, त्यामुळे बोलताना आलं. आणि हा काहीतरी दाखवतात. आम्ही टी शर्ट घेतले ते कोकणातले. मी वैभववाडीत आणलं बघा, हे मी वैभववाडीला घेतलं. हे फ्रीजला वैभववाडीचा घेतलंय. मला टी शर्ट पाहिजे होता, पण टी शर्ट मिळाला नाही. ते बोलले साईज नाही आहे आता. तर ते आलं. आणि आता हे काय घेतलं आपण, बादेवा महाराजा होय महाराजा, हे मला घेतलंय. मला घेतलंय, पण ते होईल आहे ते मला आहे. आणि दुसरं काय घेतलंय, हे वाया कणकवली आहे, पण ऍक्च्युली मी घेतलं होतं. मी वाया कणकवली जातो ना. तू खुद्द कणकवलीची आहे. मला वैभवडीचं पण टी शर्ट आहे तिथे असं, पण साईज नव्हती ते. पण ते बोलले ऑनलाईन काय वैभवडीचं आहे, मी घेणार आहे त्यांच्याकडनं. ते बोलले की ऑनलाईन तुला मिळेल, साईज पण मिळेल, नंतर येऊन तू घेऊ शकतो. पण सर्वात बेस्ट त्यांचं नाव आहे, त्यांचं कार्ड बाईक आहे, कार्ड आतमध्ये आहे त्यांचं. ड्रेस नव्हतं. आणि वैभवडीचं बघा कसं लिहिलं मस्तपैकी, आपल्या नावाचं सगळं आहे. आणि ते कार्ड पण आहे बायग्या म्हणून, त्याचं स्टॉलचं नाव आहे त्या. हा बायग्या. हा बघा, हे त्याचं आहे टी शर्ट. ऑनलाईन पण मिळतं. ओके, तर चांगली गोष्ट म्हणजे कोकणवाल्यांनी हे केलं. सगळं कोकणी होतं तिकडे. कोकणवासी पण जास्त असं पुढे यायला लागले. ऍक्च्युली सगळं बिझनेस करतायत, सगळं ते स्वतःच दाखवत आहेत. चांगल्या कोकणच्या मुलांसाठी नवीन पिढीला चांगली गोष्ट. आणि सगळी यंग मुलं जास्त होते तिकडे. यंग मुलं जास्त होते तिकडे. आणि मेन बक्षीला तू जास्त तिकडे ब्लॉगर आपल्या कोकणातले पण बरेच तिकडे येतात सगळे. पण तिकडचं एक पानाचा स्टॉल ते कायम तिकडे असतात. एंट्री केल्या लेफ्टला ते कायम पानाचा स्टॉल तिकडे ठरलेलं असतं. बाकी सगळ्यांचं तिकडे चांगलं होतं, मस्त होतं. अजून बरेच काही घेतलं त्यांनी वाटतं. ते पापड वगैरे घेतले, मसाले वगैरे घेतले, सगळं ते घेतले आणले. ते आपण नाही काय साताऱ्यावरनं घेतले ते चटणी कसली ती कढीपत्त्याची चटणी, ते त्यांचं पण ते स्टॉल तिकडे होतं. माहीमवाले तुमच्या माहीमचं ते साधना, हा ते मासेवाल्यांचं ते होतं. कोळीन त्यांच्याकडनं पण आणलं. बरंच काय आणलं आपण. बघा सांडगे आणलेत, ड्रेस नव्हते तिकडे. ड्रेस नव्हते, सगळे आपले पदार्थ होते खायचे. हे पालक पापड. हे बघ, हे त्यांचं दुकान शॉपचं नाव आहे बायग्या. हा नंबर आहे, कोणाला हवा असेल लेखू शकता. ते बघा मांडाचं म्हणजे हे कापूर मी घेतलंय काकांना भीमसेनी ट्रायलला. ते बोलले कापूर ट्रायल करून बघा, चांगला आहे कापूर. एकाकडे कापूर होता ते खाली पण. हे सांडगे घेतले आपण. हे पालक पापड घेतले, कढीपत्त्याची चटणी घेतली, ही लागते कढीपत्ता खावा. मिरचीवाले पापड घेतले. आणि हे आहे चटणी असते तिळकूट. काय आहे तिळकूट? हे काय असतं? चटणीच आहे. हे ना काय झालं माहितीये, ही सगळी आवड ना पप्पांची आहे. हो, पप्पा सगळं खायचे. सगळं तू तेच खाते. पप्पांची राष्ट्रपतीची फेमस आहे ना मेश. तिखटच खाते. आपण चांगलं उलट आहे. तर आपण सगळं घेतलेलं आहे. ठरल्याप्रमाणे आपलं पानाचा काउंटर आहे. आणि आपलं काय आहे, कोकम. आणि हे सगळं बाकीचं
हे सगळं मालवणी मेवा आहे सगळं ना आपल्याला. मालवणी मसाले आहेत सगळे. म्हणजे लाल पोहे आहेत तिथे लाल पोहे आहेत. वड्याचं पीठ आहे, पिठी आहे. हे कुठलं सावंत? कुठले सावंत? कणकवलीचे सावंत आहेत. हे उकडा तांदूळचे आहेत ना, उकडा तांदूळ. ओके. किती त्याची? इथे आपल्याकडे सावंतवाडीची खेळणी पण आहे. आंब्याचा तोरण आहे, आंबा आणि सफरचंद आहे. सावंतवाडीची खेळणी आहेत आपल्याकडे. फ्रीज मॅग्नेट आहे बघा तिथं हवं तर. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या डिशेस आहेत. बरीच व्हरायटी आहे, बरीच व्हरायटी आहे. हा ते आपल्याकडे नाही आहे. मोठा आहे ना, 100 ग्राम आहे ते. ओले काजू आहेत ना हे. प्रोडक्ट आहेत सगळे आपल्याकडे. पापड आहेत, गव्हाच्या कुरडया वगैरे आहेत, शेवया आहेत गव्हाच्या रव्याच्या, वाईची सेलम हळद आहे आपल्याकडे. आणि ती कढीपत्ता चटणी असते ना आपल्याकडे. चटणी देखील आहे आपल्याकडे. आपल्याकडे आहे का संपली आहे? तुमच्याकडचीच घेतलेली आम्ही तिकडनं साताऱ्यावरनं. हा ती आपण वापरतो ना. यांचं एक आउटलेट सातारा हायवेला आहे मुंबई बेंगलोरला, आणि एक दुसरा आउटलेट एक्सप्रेस हायवेला आहे ना फूड कोर्टच्या इथे. पालकचे पापड आहेत. शिवाजी महाराज जे वाढले जातात त्यांना तुम्ही करेक्ट करताय, हे खूप मोठं पुण्याचं काम तुम्ही करताय. इथे खानाड म्हणून स्टॉल आहे, तर तिच्याकडे आपल्याला आंब्याचे शॉर्ट्स मिळतात बघा असे. मस्त मस्त आहेत. कसा सांग शॉर्ट? आमरस शॉर्ट मस्त आहे, प्युअर आहे ना एकदम. मटन किमा, चिकन किमा, कलेजी पाव. आपल्याला काय घ्यायचं आहे? कलेजी पाव मागे घेतलेलं ना एकदा. आपल्याकडे बरेच व्हरायटी आहे फिशची. सारिकाच किचन ना, सारिकाच किचन एकदम फ्रेश आहे. हे चिकन वडापाव, चिकन वडापाव आहे काय? ते चांगलं आहे का? ट्राय करायचं आहे. हा एक द्या ते. हे पापलेट आहे. हा तो भरलेला पापलेट आहे. हे आपलं नॉर्मल आपलं रेग्युलर असतं ते. आणि हे सुरमई. हा बांगडा फ्राय आहे. ही अच्छा बोंबील फ्राय आहे. भरलेलं पापलेट कसं आहे? हे 500 रुपये. हे लावले पण रेट त्यांनी. ही खेकडा थाळी वाटतं. चिंबोरी. हा चिंबोरी. हे कोंबडी वडे. हे काय करंजी? हा नॉनव्हेज मध्ये सडनली व्हेज आलं म्हणून म्हटलं. तिसऱ्या म्हणतात ना आपण याला. घ्यायचं काय आईला? एक राऊंड मारतो घेतो मी तिसरा. काय चिकन वडापाव चांगला आहे ना. प्रॉन्स करी आहे, सुरमई मसाला, चिकन करी, तिसरा मसाला. हे कसा आहे तिसरा मसाला? ओके आईसाठी घ्यायचं ना. आणि फिश मध्ये काय आपल्याकडे आहे?
फिश मध्ये काय सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोलंबी फ्राय, फ्राय, बोंबील कसा फ्राय, बोंबील कसा. हे काय आहे? हे फास्ट फूड काउंटर आहे. ब्राउनी काय आहे, बर्गरची पॅटी. कुठली ही म्हटलं ही हे तर राहील. हे ब्राउनी आहे. हे काय चिकन काटी रोल आहे. ओके हे नाचोस आहे. नाचोस आहे तिथे. ओके काय यार तुला हे हा फॅन आहे ना. मी इंस्टावरती बघितलेलं आहे. वाई आहे. मालवणी झील हा. मालवणी चेडू तू काय ह्या घेतेस काय. तू कणकवलीचा पण आहे. वाया कणकवली आहे. बायग्याचा मालवणी डिश स्टॉल. हे त्यांचं ऑनलाईन मिळतं. राजा महाराजा वैभवच्या खाली आहे ना. किती लोक आले बघ. वैभववाडी जेवढे लोक येऊन गेले की काय वैभववाडीचा काय नाही माझा. कणकवलीचा सासरा वाटत आहे. सासरा वाटत घेतो. महादेव महाराजा पण आहे. काय हा मी एकच घालणार आहे. हे अरे मला एम टाईट होणार. हे काय आहे आपल्या नावातच सगळं आलं. वैभववाडी त्याची साईज ऑनलाईन मागितली तर मिळेल. हा ना. मग आता पहिले एक घेते महादेवा महाराजा किंवा याच्यातलं तू घेते ना एक. हा ना. पण आता वैभवडीचं हे घेतलं मॅग्नेट टी शर्ट आपण ऑनलाईन घेऊ शकतो त्यांच्याकडनं. अरे गणपती बाप्पा. म्हणजे आपला मित्र नादेवड्यातलाच आहे. ओके नाव का आपलं समाधान यादव. समाधान यादव. अच्छा चांगलं वाटलं भेटून मस्त वाटलं. यांच्याकडे तुम्ही या ऑनलाईन पण तुम्हाला मिळतं इकडे सगळं. टी शर्ट वगैरे ऑनलाईन मिळतात. जरा कमी असाल तर आपण चेंज करून देतो ना सगळं करतो. आणि बरीच व्हरायटी यांच्याकडे आहे. बघा महादेवा महाराजा आणि आपलं परत हे माझ्या साईजचा माझा वैभवडीचा पाहिजे होतं पण 40 साईज 42 मी नंतर घेईन मागून. नक्कीच वाटलं मस्त वाटलं. थँक्यू थँक्यू. एकदंत आर्ट म्हणून आहे यांचं नाव. खूप सुंदर सुंदर ते आहेत. हे त्यांचं कार्ड आहे.
एक जनता ॲट म्हणून आहे, कोणाला काय आवाज आहे तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. केवढा अगरबत्ती नाही अगरबत्ती ऑफर चालू आहे सध्या. आणि हा कापूर भीमसेनी आहे काय? हा भीमसेनी कापूर आहे बरोबर. आईला फोन करते माझ्या. भूषण आहे, आवाज जरा कमी येईल. आपला भूषण गावडे इथे खूप फेमस आहेत. मी पण बघतो, तिथे पण बघा. आपलं नाव आहे अनिरुद्ध पवार. अनिरुद्ध पवार मी पण बघतो, आवाजाचं नाव होतं तुम्हाला ऐकायला पूर्ण पहा. उपवास करते का तर माझ्या मनासारखे माझ्यावर प्रेम करणारे मला सौभाग्य देवता मिळावी. आणि होय, अगदी खरोखर तसाच झालं. माझे सौभाग्य देवता कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण. अगदी ते चूक त्यांनी पोटात घातली आणि समजावून सांगितलं. खरंच मला माझ्या माहेरची आठवण अजिबात आली नाही. एखाद्या विवाहित स्त्रीला काय अर्थ संसारात असावं, पतीचं प्रेम आणि तिच्या सासरचे सुख असावं. मग अशा तऱ्हेचा आशीर्वाद अखंड जुडे मंडित सौभाग्यवती भव अशा तऱ्हेचा पवित्र आशीर्वाद तुला मी देतोय. तुम्ही माझ्या महाली आलात, स्वागतम सुस्वागतम. या माझ्या महाली आलात असं नसतं वा. तुमच्या चरणसेवेची संधी मला मिळू द्या. अगं कित्येक दिवसानंतर तुझ्या या भरल्या अशा महालात माझं आगमन झालंय. अगं सारीकडे जर पाहिलं असेल तर जय्यत तयारी माझ्या आगमनाची केली आहे. एवढंच नव्हे तर ही दिव्य अशा तऱ्हेची रोषणाई ही कुणासाठी असेल तर गोपाळ कृष्ण सौभाग्याचा सूर्य आपला नवरा येणार म्हणून एकसारखी माझ्या येण्याची जय्यत तयारी केली. मग तुझ्या समोर तुझ्या या पवित्र महालात काही क्षण का होईना. यादव बापू भेटलेत, काका आलेले आहेत आपल्याला भेटायला. काका काय गेले आता पुढे काय गेले? चांगलं चांगलं आहे. तुम्ही दोघं आलेत? अच्छा अच्छा. किती वाजता आले तुम्ही इकडे? 8:30 झालेत. 8 वाजता आले. अच्छा. लास्ट टाइम पण मी आलेलो जेव्हा जत्रा महाराष्ट्राची होतं तेव्हा पण मी आलेलो इकडे. इकडे असतं काय ना काय या ग्राउंडला, इथे असतं काय ना काय. येतो आम्ही पण शॉपिंग करत होतो. शॉपिंग म्हणजे थोडं घेतो काय ना काय. झाले बऱ्यापैकी. चला भेटू. काकू आपल्याकडे राहतात खालच्या फ्लोअरला, 5व्या फ्लोअरला लगेच. चला येतो. आपल्याला सावंत काका परत भेटलेले आहेत. सावंत काकांचं मी पण ब्लॉग आवडून बघतो, तुम्ही सगळ्यांनी बघायचं असणार. मी परत ह्या ब्लॉगमध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुमची. काका आम्हाला भेटत राहतात सारखे सारखे. बरं वाटलं भेटून. आपल्याला हा पण भेटला, भूषण गावडे पण भेटला. बरं वाटलं तुम्हाला परत भेटून. खरोखर आपण परत एकदा आपण दोघं एकदा भेटू, कोलॅबरेट करू कुठे नक्की भेटू. बाय. सो असा होता आता छोटासा ब्लॉग. एकदम ॲडॉक झालेला. मी ऑफिसला पिकअप करायला गेलो पण ती म्हणाली की इंस्टाग्रामवरती पाहिलेला. तर तिकडे इंस्टाग्रामवरती बरेच तुम्हाला काय काय पेजेस पण आहेत त्यांच्याकडे दरवेळेला येतं की कुठे काय चाललं. आता 29 एप्रिलला मला ते सावंत काका म्हणाले की संजय सावंत काका 29 एप्रिलला आंबा महोत्सव आहे ठाण्याला. तर ते म्हणाले की तुला मी बोलून तिकडे.
आणि असं कोलॅबरेशन चांगलं होतं. ते काकांनी मला नामना ओळखलं, अरे हा बघ आला आणि जरा बरं वाटलं की असं त्याने ओळखलं. तर त्याने दुसऱ्याला पण त्या ब्लॉगरला सांगितलं की हा पण एक ब्लॉगर आहे. थँक्स, माझी गिनती झाली ब्लॉगरमध्ये. बरं वाटलं जरा. पण ते काका आमचा नंतर आमचं ऑफलाईन आमचं बोलत येत आलो काकांचं आमचं आपण आवड बनवून करायचं. पुढे चांगलं सांगितलं, सजेशन काकाने मस्त सांगितले. मी शूट मुद्दा पण नाही केले. तर मग कसं माहिती आहे, बराच टॉपिक चालला आमचा, जो बराच मोठा झाला आमचा डिस्कशन. काका बोलले कसं करायचं, काय करायचं, का करायचं, कधी करायचं, कुठे कसं जायचं. काकांना कॉल येतात त्या, मग आमच्याकडे हॉटेलला या, खेडमधला कॉल आला आहे की आमच्या हॉटेलला या आणि आमची ॲडव्हर्टाईज करा. ठीक आहे. तर आता काका मला बोलले की तू 29 तारखेला तुला मी फोन करेन, तू ये तिकडे आंबा महोत्सवला, आपण भेटू तिकडे. तर भूषण गावडे पण भेटला, तो पण म्हणजे तो पण ट्रॅव्हलचा बऱ्यापैकी दाखवतो ट्रॅव्हल्सचे. तर त्याचा पण मला खूप आवडतं, ब्लॉग बघतो त्याचे पण मी. तर नक्की तुम्हाला आता छोटासा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. साईडला बटन आहे तिथे सबस्क्राईब करा. आणि आता 1K आपण पोचतोय. तर आपली कासवाची रेस चालू आहे, आपली बोलतात ना कासवाची गती. तर आपण लवकर पोचू 1Kला. ठीक आहे. टिल देन आपण नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबा नाथ सवित.